मित्रांनो, जीवेस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण व्हिलेज अकाउंटंटबद्दल माहिती घेणार आहोत. व्हिलेज अकाउंटंटचा इतिहास, त्याची शैक्षणिक पात्रता, या पदाचं महत्त्व आणि या पदाची कामं कोणकोणती आणि जर तुम्हाला व्हिलेज अकाउंटंट बनायचं असेल तर तुम्ही कोणती तुमची शैक्षणिक पात्रता असली पाहिजे, तुमच्याकडे कोणते गुण असायला पाहिजे, याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत समजून घेऊया. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे पद मिळवल्यानंतर तुम्हाला कोणकोणती तुमची कार्य, तुमचा पगार किती असणार, तुमची शैक्षणिक पात्रता, याची सविस्तर माहिती आपण शेवटपर्यंत पाहू. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. व्हिलेज अकाउंटंटला मित्रांनो प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आपण तेच पाहूया. जर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये असाल तर तुम्हाला तिथे ग्रामलेखापाल, किंवा उत्तर भारतामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तिथं कर्णम नावाने या पदाला ओळखले जातं. मध्य प्रदेशमध्ये जाल तर तुम्हाला तिथे पटवारी, पंजाबमध्ये पण पटवारी, आणि तेलंगणामध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये तिथे पटवारी या शब्दाने ओळखलं जातं या पदाला. तुम्ही जर गुजरात, महाराष्ट्र, त्याच्यानंतर जर समजा कर्नाटकमध्ये असाल तर तिथे तुम्हाला तलाठी या नावाने ओळखलं जातं. आता तुम्हाला कळलंच असेल का हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर मित्रांनो, तलाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये याला तलाठी म्हणून ओळखलं जातं. उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही लेखापाल म्हणून ओळखू शकता, आणि उत्तराखंडमध्ये जर गेला तर तिथे लेखापाल, आणि जर तमिळ गावामध्ये गेला तर तिथं कनकू पिल्लई या नावाने ओळखलं जातं. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये या पदाचे वेगवेगळे नावाने ओळखलं जातं. आपण ते पाहिलं. आता मित्रांनो, आपण व्हिलेज अकाउंटंटचे अधिकार क्षेत्र कोणते ते पाहणार आहोत. मित्रांनो, 16व्या शतकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिश राजांनी या पदाचा निर्मिती केली होती, आणि या पदाचा जो अधिकार आहे तो राज्याचा प्रतिनिधित्व म्हणून, प्रत्येक राज्याचा प्रतिनिधित्व म्हणून ओळखलं जाणारे हे पद होतं. जमिनीची नोंदी ठेवणे, शेतीची नोंद, त्याच्यानंतर त्यांचा कर गोळा करणे, याचं हे काम होतं. काही विशिष्ट क्षेत्रामध्ये महसूल पोलीस म्हणून काम करण्यासाठी हे पद जबाबदार होतं, आणि त्यांना असे अधिकार इतिहासामध्ये होते. आता आपण या पदाचा पूर्ण इतिहास पाहूया. मित्रांनो, व्हिलेज अकाउंटचा आपण इतिहास पाहूया. शेरशाह सुरीच्या राजवटीमध्ये या पदाची सुरुवात झाली होती, आणि तीच मुघल सम्राट अकबराने ही जी प्रथा आहे ती पुढे चालू ठेवली. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी आणि जी ब्रिटिश राजवट होती त्यांनी या प्रशासकीय बदलासह ही प्रणाली चालू ठेवली. 1814मध्ये तलाठ्याचे कर्तव्य हे गावाची नोंदी, दैनंदिन कामकाजामध्ये त्यांचं लक्ष असणं, त्यांच्यानंतर व्यक्तीबद्दल माहिती गोळा करून देणं, हे प्रशासनाला ते त्यावेळीचं काम होतं. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सीच्यामध्ये 1882च्या गॅजेटमध्ये तलाठी हे ग्रामलेखापाल म्हणून त्यांची नोंद केली गेली. त्याच्यानंतर 8 ते 10 गावाचा त्यांना प्रभार सोपवण्यात आला, म्हणजे त्यांचं कामकाज त्यांच्याकडे देण्यात आलं. त्यांचे जे वार्षिक वेतन होतं ते 120 रुपये ते 180 रुपये त्यांना मिळायचं. आता हे त्या काळाचं वेतन आहे मित्रांनो, ते खूप मोठं होतं. तलाठ्याने एका गावात राहून गावकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणे, त्यांना दर महिन्याला प्रत्येक गावाला भेट देऊन त्यांची शेतीशी, त्यांच्या कराविषयी माहिती गोळा करणे, हे त्यांचं काम होतं, आणि त्यांचं व्यवस्थापन करण्याचं कामही त्यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर तलाठ्याने प्रत्येक जमीनधारकाला जमीनधारकाच्या जेवढं देय असतं त्याच्याबद्दल ते गोळा करणं, त्यांना ती ज्या पोचपावत्या ते पोचपावत्या देणं. त्यानंतर मित्रांनो, 1884मध्ये माउंट स्टुअर्ट लिलपिस्टन यांनी या पदाला बढती देण्यासाठी सूचना दिली होती. आता पुढे पाहूया आपण. मित्रांनो, आपण आता इतिहासामध्ये पाहिलं की या पदाला कामं कोणती होती, पण 2023-24मध्ये या तलाठ्याची कामं ती पाहूया. तर मित्रांनो, तलाठ्याची आता सध्याची आपण त्याला पटवारी म्हणू. तर पटवाऱ्याचे जे काम आहे ते महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेपेची एक कर्मचारी म्हणून आपण ओळखतो. गावात काम करण्यासाठी तलाठ्याची नोंदणी वही दप्तर एकूण 1 ते 21मध्ये त्यांना गावाचे नमुने नोंद ठेवणे महत्त्वाचं असतं. त्यानंतर जमिनीशी संबंधित अभिलेखाची माहिती अपडेट करणे हे त्यांचं काम आहे. तलाठी ह्या गावातील सर्व जमिनींची व्यवहाराची नोंद ठेवत असतो. गावातील शेत जमिनीचा सातबारा काढून देणे, याची माहिती देणे, हे तलाठ्याचे काम असते. हे सध्या जे काम आहे मित्रांनो. त्यानंतर समजा तुमची जमिनीची काही नुकसान झालं तर त्याची पाहणी करणे, जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांनी सांगितलेले आदेश पाळणे, हे आता सध्याचे तलाठ्याचे काम आहे. आणि त्यांना पगार आता 120 नसून 40 ते 50 हजार मिळतो मित्रांनो. त्याच्यामुळे तलाठी हे पद तुम्हाला सांगायचं काम नाही. ज्यांना तलाठी बनायचं त्यांनी याच्याकडे लक्ष द्या, चांगला अभ्यास करा, तुम्ही तलाठी बनवू शकता. आता पुढे पाहूया आपण. आता मित्रांनो, जर तुम्हाला तलाठी बनायचं तुमचं एज लिमिट किती, वयोमर्यादा किती असायला पाहिजे, आपण त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. जर तुम्हाला तलाठी बनायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला 18 ते 38पर्यंत तुम्ही हे पेपर देऊ शकता. हे सामान्य व्यक्तीसाठी असतं. जर तुम्ही मागासवर्गीय किंवा खेळाडू असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट दिली जाते. म्हणजे तुम्ही आणखीन 18 पासून जे तुमचं 38 वय त्याच्या पुढं 5 वर्ष तुम्ही पेपर देऊ शकता.
जर तुम्ही समजा अल्पभूधारक किंवा भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त किंवा अपंग असाल, म्हणजे तुमची जमीन असेल आणि तुम्ही ती धरणामध्ये सरकारला दान दिली असेल किंवा त्यांचे पैसे मोबदला घेतला असेल, तर तुम्ही प्रकल्पग्रस्तामध्ये येता, तर तुम्हाला तिथे आणखीन 38 पासून 7 वर्षाची सूट मिळते. म्हणजे तुम्ही आणखीन पुढे 7 वर्ष ते एक्झाम देऊ शकता आणि तुम्ही पास झाला तर तुम्ही तलाठीची नोकरी घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्हाला तलाठी बनायचं असेल तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता कोणती असायला पाहिजे हे जाणून घेऊया. कारण की कोणत्याही पदासाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची असते. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून फक्त पदवी मिळवली पाहिजे. म्हणजे तुम्ही वायसीएममधून जर समजा डिग्री पण मिळवली BAची, BSCची कोणतीही, तर तुम्ही ती एक्झामसाठी पात्र होऊ शकता. तुम्हाला संगणकाचे ज्ञान असले पाहिजे, म्हणजे तुम्हाला कम्प्युटर हाताळता आला पाहिजे, कारण की तुम्हाला 7/8 हे ऑनलाईनच काढून द्यावं लागतं. त्यानंतर तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट असलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला मराठी आणि हिंदी आणि इंग्रजीचे पण पकडा, कारण की हे तुम्हाला ज्ञान असायला पाहिजे. कारण की आपल्याला मिळालेलं लेटर कोणतं आहे ते वाचलं नाही गेलं तर आपण त्या पदाचा उपयोग करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. हे महत्त्वाच्या गोष्टी. हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तलाठी बनण्यासाठी तुमचा मार्ग मोकळा आहे. मित्रांनो, आपण आता तलाठी भरतीचे परीक्षेचे स्वरूप पाहूया, की तलाठी एक्झाम पॅटर्न काय असतं ते पाहूया. परीक्षेचे स्वरूप पाहूया. विषयामध्ये तुम्ही मराठी भाषेसाठी तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातील आणि 50 गुण दिले जातात. त्याच्यानंतर इंग्रजी भाषेचा पेपर असेल तिथे 25 प्रश्न आणि 50 गुणासाठी असेल. जर तुम्ही सामान्य ज्ञान जर चांगलं असेल तर तिथे तुम्हाला 25 प्रश्न पाहायला मिळतील आणि 50 गुण दिले जातं. आणि तुमच्याकडे बौद्धिक चाचणी पण तपासली जाते, की तुमचे बौद्धिक चाचणी कशी आहे, तर तुम्हाला 25 प्रश्न त्याचे पण असतात आणि 50 गुण दिल्या जातं. टोटल हा पेपर मित्रांनो 100 प्रश्नाचा आहे आणि 200 गुण दिलं जातं. जर तुमचे 200 पैकी जेवढे म्हणजे आपल्याला 200 पैकी किती चांगले गुण मिळतील त्याच्यावर तुमचं पद हे डिपेंड असणार आहे. जेवढा तुमचा चांगला स्कोर येईल तेवढं तुम्हाला पद मिळण्याचा चान्स जास्त असतो. आणि नुकतीच जी एक्झाम झाली मित्रांनो, तिचा तुम्ही कट्टा पाहूनही एक एक्झामची तयारी करू शकता. त्यानंतर मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेचा दर्जा असतो तो मराठीमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला फक्त इंग्रजीचा पेपर इंग्लिशमध्ये येऊ शकतो म्हणजे असणारच आहे मित्रांनो. आणि तुम्ही तो जो लेवल आहे त्या एक्झामची म्हणजे पेपर मराठीमध्ये पण तो 12वीच्या लेवलचा पेपर असणार आहे, म्हणजे जास्त अवघड नसतो. आणि बाकी सर्व विषयासाठी प्रश्नाचा दर्जा पदवीचा असतो. म्हणजे तुम्ही जो मराठी लँग्वेजचा आणि इंग्लिश लँग्वेज देणार आहे तो 12वीचा दर्जाचा आहे. आणि जे सामान्य विज्ञान आणि बौद्धिक चाचणी आहे ती 12वी किंवा ग्रॅज्युएशन लेवलची असणार आहे, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा असा टॉपिक ते म्हणजे तलाठी काम काय करतो आणि जर तुम्ही तलाठी बनला तर तुम्हाला कोणती कामे करावी लागतात. आता आपण इतिहासामध्ये पण पाहिली आणि आता नुकतेच 2020मध्ये 22मध्ये तुम्हाला कोणती कामे करावी ती पण पाहिली. आता अजून डिटेलमध्ये माहिती पाहूया. तर मित्रांनो, तलाठ्याची कर्तव्य आणि अधिकार पाहूया. मित्रांनो, पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाचं, तलाठी जिथे बसतो त्याला सज्जा म्हणतात. सज्जाच्या ठिकाणाहून तलाठी काम करत असतो आणि सज्जा हा निवडण्याचं काम जिल्हाधिकारी करत असतात. आता तलाठ्याची कामं जर पाहिली झाली तर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं पिकाची जमिनीची नोंद ठेवणे. तुम्ही जे कर जमा करतात शेतीच्या विषयी तो कर गोळा करणे. त्यांच्यानंतर सिंचनाखाली किती जमीन आहे ते पाहणे. काही प्रशासकीय अधिकाऱ्याने समजा काही निर्णय घेतले किंवा पाहणी करायला सांगितले तर ते पाहणी करण्याचं काम प्रथनियदर्श तलाठ्याचं असतं. त्यानंतर प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन त्याची शेतीची नुकसान झाली आहे का, त्याच्या शेतीमध्ये विहीर आहे का, त्याच्यानंतर त्यांनी एखाद्या गोष्टीचा लाभ घेतला तो त्यांनी पूर्ण केला का, हे चेक करण्याचं काम तलाठ्याचं असतं. त्यानंतर तलाठ्यामध्ये एक सॉफ्टवेअर दिलं जातं पॅटिस नावाचं. त्याच्यामध्ये त्यांना सर्व माहिती अपडेट करावी लागते. हे 2005 पासून अंमलात आलेलं आहे. आणि त्यांचे 3 मुख्य प्रकारचे कर्तव्य म्हणजे काढणी केलेली पिकाची नोंद ठेवणे, जमीन हक्क बदल नोंदवणे आणि वरील डेटा तयार करण्याकरता लेखांकन करणे. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ते जेवढी माहिती असते ती ते सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करण्याचं काम हे तलाठ्याचं असतं. त्यानंतर तलाठ्यांना महसुली अभिलेखी ठेवणे, त्याच्यानंतर शासकीय वसुली करणे, हे इत्यादी प्राथमिक कामं तलाठीची असतात. त्याच्यानंतर गाव पातळीवर तो महसूल विभागाचा कर्मचारी म्हणून काम करत असतो. त्यानंतर त्या विभागाने जी कामे सांगेल ते तलाठ्याला पार पाडावीच लागतात मित्रांनो. हे मुख्य कार्य झालेत तलाठ्याचे. तर मित्रांनो, व्हिलेज अकाउंटंट हे इंग्लिशमध्ये नाव झालं. आता आपण मराठीमध्ये पाहिलं, प्रत्येक राज्यामध्ये त्याला काय नावाने ओळखलं जातं ते पण पाहिलं. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल किंवा व्हिडिओ तुम्हाला काही त्याच्यामध्ये डाऊट असेल तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका, आपण त्याची उत्तर देण्याचे प्रयत्न करू. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. धन्यवाद मित्रांनो.